नवीन फलंदाज कार्तिक, पहिला चेंडू घेऊन कार्तिक साठी गोलंदाज भरतचा 5 धावा मायनस झाल्यात. आता मात्र एक गडी बाद केलाय भरतने. पुढील चेंडू घेऊन आणि निर्धाव चेंडू टाकलाय. आता मात्र आणि धाव संख्या झाली धावफलक 17 धावा स्थिर आहेत. धावफलक स्थिर. पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र फलंदाज बाद असेल रनआउटच्या स्वरूपात. कोणत्याही प्रकारचं कम्युनिकेशन या दोन्ही फलंदाजामध्ये नव्हतं, त्यामुळे फलंदाज बाद झालाय. पुन्हा एकदा फलंदाज बाद सातत्याने. धाव संख्या झाली धावफलक 12 धावा. आणि ह्यानंतर होणारा सामना असेल म्हणजे समर्थ सामना चालू करायचा आहे. पुन्हा एकदा नवीन फलंदाज आणि आता मात्र तिसरं षटक जे मॅजिक षटक म्हणून मानलं जातं, त्यामध्ये आतापर्यंत भारतने वैयक्तिक आपल्या संघासाठी तब्बल 2 धावा फक्त खर्च केल्यात आणि धाव संख्या धाव फलकावर 3 गडी बाद 14 धावा. चौथं षटक मागे असेल. उर्वरित 4 मिनिटाचा अवधी असेल चौथ्या षटकासाठी. आणि पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल स्वरूपात 1 धाव. धाव संख्या झाली धाव फलकावर 15 धावा. आतापर्यंत गडी बाद झाले, तब्बल 3 गडी बाद झालेत. 4 गडी बाद झालेत आकृती संघाचे. आणि आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज नॉट आउट असेल. फक्त तिसऱ्या षटकामध्ये जर साईडला लागला बॉल तर आउट असेल. सिंगल स्वरूपात 1 धाव. धाव संख्या झाली धाव फलकावर 16 धावा. 4 गडी बाद 16 धावा. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि स्ट्राइक एंडला तुझे अमन. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. तब्बल 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात खेळाडूने. धाव संघाचा धाव फलकावर 17 धावा. 4 गडी बाद 17 धावा. दोन षटकांचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि धाव संख्या धाव फलकावर 18 धावा. शेवटचं षटक. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण, त्याचं रूपांतर 2 धावा कंप्लीट झाल्यात. धाव संख्या धाव फलकावर 20 धावा. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू आणि नो चेंडू घोषित करत असताना पंच नो प्लस 2. तब्बल 3 धावा. धाव संख्या धाव फलकावर 23 धावा. अजूनही ह्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा धावून आता मात्र फलंदाज बाद असेल. सातत्याने खराब क्षेत्ररक्षण
करताना दिसलाय श्रीराम संघ. जिथे 1 धाव आहे तिथे 2 चेंडूमध्ये 2 धावा धावून कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांनी. आणि तिसऱ्या धावाला फलंदाज बाद झालाय आणि आव्हान ठेवलं तेच म्हणजे 26 रनाचं स्पीडअप करायचंय. यानंतर होणारा सामना असेल श्रीराम विपक्ष मोर्या. दोन्ही संघाचे कर्णधार रेडी राहायचे नाणेफेकीसाठी. विजयासाठी आव्हान ठेवलं म्हणजे 26 धावा करायच्यात. 24 चेंडू आणि 26 धावा. स्ट्राइक एंडला उदय आणि नॉन स्ट्राइक एंडला गोलंदाज अक्षय. एक अष्टपैलू खेळाडू. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाज मॅक्स. गोलंदाजाचं नाव काय? किशोर. एक माफक आव्हान ठेवलंय 26 रनांचं. 24 चेंडू आणि 26 धावा. पहिला चेंडू घेऊन फलंदाज उदयसाठी किशोरचा. आणि पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू निर्धाव झालाय. 23 चेंडू आणि आता मात्र पंच 9 चेंडू घोषित. 9 + 6 तब्बल 7 धावा. 1 चेंडू आणि 7 धावा. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा 9. सातत्याने दिशाने गोलंदाजी. सलगचा दुसरा चेंडू 9 टाकलाय गोलंदाज किशोरने. आणि आता मात्र पंच आपलं डिसिजन सांगायचंय. चौकार घोषित केलाय. धाव संख्येचा धावफलकर 12 धावा. आणि चेंडूचा विचार केला तर अजूनही 2 चेंडूचा खेळ. उर्वरित पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. आणि 2 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज किशोरने. धाव संख्येचा धावफलकावर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण कॅच झाली असती. पण कॅच ड्रॉप झाली आणि धाव संख्येचा धावफलकावर 13 धावा. 4 चेंडू आणि 13 धावा. उर्वरित 3 चेंडू आणि 13 धावा. 3 चेंडू आणि 13 धावा. आता मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल धाव कंप्लीट केली दोन्ही फलंदाजाने. उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिलं षटक थोडस महागडं ठरलंय आणि फलंदाज बाद असता पण कॅच ड्रॉप झाली आहे. लास्ट चेंडू असेल पहिल्या षटकातील आणि धाव संख्या स्थिर तीच म्हणजे 14 धावा. आणि पुन्हा एकदा हलका हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्त धाव संख्येचा धावफलकावर 15 धावा. बिनगडी बाद 15 धावा. येणारे 18 चेंडू आणि आव्हान असेल ते 11 धावांचं. 18 चेंडू आणि 11 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन गोलंदाज क्रिश आणि स्ट्राइक एंडला आहे फलंदाज उदय. उदयचा विचार करता वैयक्तिक आपल्या संघासाठी 12 धावांवर खेळत असताना आणि पहिला चेंडू फेस करेल क्रिसचा.
दुसरं षटक मार्गस्थ आहे. आव्हान असेल येणारे 18 चेंडू आणि 11 धावा. पहिला चेंडू हळवारपणे टाकण्याचा प्रयत्न आणि पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव देखील कंप्लीट झाली आहे. दोन्ही संघांना माहिती आहे की हिथून जर आपण हरलो तर आपल्याला घरी जावं लागेल. आणि आता मात्र निर्धाव चेंडू टाकलाय. अक्षयला उभं ठेवलंय. कोणत्याही प्रकारचा शॉट कंप्लीट केलेला नाही अक्षयने, त्यामुळे हा चेंडू निर्धाव ठरला. तिसरा चेंडू घेऊन अक्षयसाठी. आणि आता मात्र नो चेंडू नसेल, लिगल डिलिव्हरी आहे. धाव संख्येला धाव फलकर 17 धावा. बिनगडी बाद 17 धावा. पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न आणि कोणीही क्षेत्ररक्षण समोरच्या दिशेने नसल्या कारण हा देखील षटकार आलाय. धाव संख्या झाली 23. विजयासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता असेल. स्पीडअप करायचंय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 3 धावा. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्येत विजयासाठी हवा आहे त्या म्हणजे 23. आणि हा चेंडू नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. आणि आता मात्र फक्त 1 धावेची आवश्यकता विजयासाठी, तेच म्हणजे श्रीराम संघाला. आणि सर्व क्षेत्ररक्षक पुढे 1 धाव सेव्ह करण्यासाठी. आणि आता मात्र सामना विजयी झालाय, तोच म्हणजे श्रीराम. कोणत्याही प्रकारची विकेट गेलेली नाहीये. नो लॉस धावा. आणि माझी विनंती असेल मोहन माने उर्फ माउंट